आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी बनवले होते आज कोबीचे पराठे. कोबी तर सहसा तशी कोण खायला बघतच नाही, तर त्यामुळं ना असे पराठे करून दिले की सगळे आवडीनं खातात आणि छान लागतात. सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या नाश्त्यालाही खूप छान लागतात. तर इथं तेच माझं चालू होतं आणि तुम्ही अशा पद्धतीनं केला ना तर तुमचे पराठे अजिबात फाटणार नाहीत आणि छान असे टम्म फुगले जातात. तर इथं माझे हे कोबीचे पराठे वगैरे बनून झाले, नाश्ता वगैरे केला आणि नंतर ना या दोघींनी अंघोळ करून घेतली आणि त्यांचे केस कट करायसाठी म्हणून मी त्यांना आज डोक्यावरून घातली. ते इथं पाहू शकता किती नाटकी चालू आहेत अशी केसांच्या बाबतीतनं. नंतर ना मग आंबा खायचा होता, तर त्यासाठी आंबा वगैरे कट करून ठेवला आणि ड्रायफ्रूट थोडेसे भिजत घातले. संध्याकाळी म्हटलं त्यांना दोघींनाही ड्रायफ्रूट मिल्कशेक बनवून देऊया. तसं तर काय ड्रायफ्रूट खात नाही, तर त्या दोघींना आंबा कट करून दिला. मीही थोडासा खाऊन घेतला. जेवण वगैरे झालेलं होतं, तर चला म्हटलं आता ना दुपारची थोडीशी कुस्की काढून घेऊया. आणि गरमी इतकी आहे ना, की फॅनशिवाय झोप लागतच नाही आणि मी बाहेर झोपलेले होते हॉलमध्ये आणि यांचं आतमध्ये हे असं ओढण्या घेऊन असं काहीतरी करतात. असं म्हणतात, की आईची ओढणी ही लेकीची पहिली साडी असते. तर त्या दोघींना मिल्कशेक वगैरे बनवून दिला. तर चला आता व्हिडिओ एंड करते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. बाय.